नमस्कार, मी कॉम्रेड पीजी गावंडे. आपण पाहता न्यूज घराणेशाही दिग्रस. मित्र, शेतकऱ्याच्या प्रश्नावर, निराधारांच्या प्रश्नावर, दिव्यांग अपंगाच्या प्रश्नावर माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू हे अन्न सत्याग्रहाला बसलेले आहे, आमरण उपोषणाला बसलेले आहेत. गेल्या 8 तारखेपासून ते त्यांच्या आंदोलनाच्या मागण्या, त्यांच्या आमरण उपोषणातील जे मागण्या आहेत ते मागण्या या सरकारने पूर्ण केल्या पाहिजे. या सरकारने मागण्या पूर्ण केल्या नाही तर कम्युनिस्ट पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र राज्य किसान सभा हे आंदोलनात सक्रिय उतरणार आहे. मित्र, असे आवाहन दिग्रस येथील भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे शाखा प्रमुख कॉम्रेड पीजी गावंडे यांनी केले आहे. तर दिग्रस येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये प्रहार संघटनेचे गजाननराव सोरते आणि त्यांचे कार्यकर्ते, प्रहार संघटनेचे बच्चूभाऊ कडूचे कार्यकर्ते, कम्युनिस्ट पार्टीचे तालुका सचिव कॉम्रेड किशोरभाऊ कदम, किसान सभेचे प्रदीप नगराळे सर, कॉम्रेड शमीउल्ला खान, कॉम्रेड किसन डोळीफोळे, कॉम्रेड शरद मासुळकर, कॉम्रेड अशोक पारदे सह दिग्रस तालुक्यातील संपूर्ण कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकर्ते या आंदोलनामध्ये, या रास्ता रोको आंदोलनामध्ये दिग्रस येथील छत्रपती शिवाजी चौकामध्ये सक्रिय भाग घेतला होता. त्यामुळे ते आंदोलन यशस्वी पार पडले. मित्र, त्या आंदोलनाचे सांगता करताना दिग्रसचे नायब तहसीलदार संदीप सोनकुत्रे साहेब प्रामुख्याने त्या ठिकाणी आले होते. दिग्रसचे ठाणेदार, कर्तव्यदक्ष ठाणेदार शिवानंद वानकडे, त्यांचा पोलीस स्टाफ संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आले होते आणि त्या आंदोलनाची सांगता त्या ठिकाणी शांततेच्या मार्गाने केलेली आहे. नायब तहसीलदार, दिग्रस तहसीलचे तहसीलदार, कर्तव्यदक्ष नायब तहसीलदार संदीप सोनकुत्रे साहेब यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या आणि दिग्रसचे ठाणेदार, कर्तव्यदक्ष नावलौकिक ठाणेदार शिवानंद वानकडे या चोख बंदोबस्तासह त्या ठिकाणी प्रामुख्याने आंदोलनाचा बंदोबस्त केला आणि त्या ठिकाणी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या समजून घेतल्या. बच्चूभाऊ कडू यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर कम्युनिस्ट पार्टी आणि महाराष्ट्र राज्य किसान सभा सक्रिय आंदोलनात भाग घेणार आहे, असे आवाहन दिग्रस येथील भारतीय कम्युनिस्ट पार्टी आणि दिग्रस महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने करण्यात आलेले आहे. धन्यवाद. सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इक्बाल भाई, घराणेशाही न्यूज, दिग्रस, यवतमाळ, महाराष्ट्र, इंडिया. धन्यवाद.